पारिक ऋषिकेश करवा, श्याम पारिक, गणेश लोंढे, निशांत नड्डा, आशीष व्यास, अजय शाने, रवि बागल, मयूर सोने, अमोल गवळी, गौरव शर्मा, युवराज वांद्रे, सचिन मोरे, कृष्णा शिंदे, सिद्धार्थ गिलडा, अक्षर मुंडडा व आकाश चांदणे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सहयोगाने सर्व वीरकरांच्या समोर हे तिरुपती बालाजी धाम असा नवीन रम्याचा हात देखावा. रक्तदान करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी बीड ब्लड सेंटर तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. ज्या कुणाला रक्तदान करायचं असेल त्यांनी रक्तदान करून घ्या. रक्तदान श्रेष्ठ दान. आपापले चप्पल बूट सर्वांनी बाहेर सोडा मंदिराच्या बाहेर. तुम्हाला विनंती येताना सांगा त्यांना की बाहेर सोडा म्हणून. दर्शन प्रस्तुत कर रहा है. मंडल के सभी सदस्यों के अथक प्रयासों से हमने वास्तव में तिरुमला में श्री बालाजी मंदिर की एक शानदार प्रतिकृति आपके सामने खड़ी की है. सभी श्रद्धालुओं को विनती है शांति से दर्शन का लाभ लें. Balaji Temple at Tirumalla. All devotees are requested to enjoy the darshan peacefully. ओम नमो वेंकटेश्वराय. जय गणेश. भाविकांनो कृपया लक्ष द्या. बीड शहराच्या न्यू गणेश मित्र मंडळाने आपल्या 70व्या वर्षात पदार्पण करताना मंडळाचे मुख्य मार्गदर्शक माननीय सीए गिरीश टी गेंडा यांच्या भव्य अशी प्रतिकृती उभारली आहे. तरी भाविकांनी शांततेत दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती. वेंकटेश्वराय. जय गणेश. भक्तगण कृपया ध्यान दें. भीड़ का राजा न्यू गणेश मित्र मंडल अपने 70वें वर्ष में मंडल के मुख्य मार्गदर्शक माननीय सीए गिरीश जी गिल्डा की संकल्पना से भीड़ शहर वासियों के लिए तिरुपति बालाजी धाम दर्शन प्रस्तुत कर रहा है. मंडल के सभी सदस्यों के अथक प्रयासों से New Ganesh Mitra Mandal Bid in its 70th of the Mandal's Honorable C. Girish Ji Gilda. With the tireless efforts of all the members of the board, we have indeed raised before us a magnificent बालाजी धाम दर्शन. मंडळांच्या सर्व सभासदांच्या अथक परिश्रमातून आम्ही आपल्या समोर साक्षात तिरुमल्ला येथील श्री बालाजी मंदिर यांच्या भव्य ओम नमो वेंकटेश्वराय. जय गणेश. भक्तगण कृपया ध्यान दें. भीड़ का राजा Oh
एक मिनिट समोर हो असं मागे आहे ना इकडे या साईडच्या ते पेट माग माग झुकू नका माग हा बस थोडं माग हा ओके हा रेडी सगळे समोर इथे एक मिनिट मागे एक मिनिट सगळे समोर थांबा एक मिनिट व्यंकटरमण मनोजजी बायती, अशोकजी शेटे व अशोक शेट लोणा, गोटू शेट संचेती एक मिनिट ना इकडे समोर यांचं सर्वांचं बीडचा राजा न्यू गणेश मित्र मंडळामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. एक मिनिट थांबा तसंच मागे अध्यक्ष बबलू शेठ गिलडा, उपाध्यक्ष विशालजी शर्मा, सचिव सतीशजी पगारिया व कोषाध्यक्ष कृष्णाजी मुंदडा या सर्वांनी स्टेज जवळ यावे ही नम्र विनंती. थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होणार आहे. मध्यंतरीच्या काही वर्षात थोडीशी ही प्रथा परंपरा काहीशा प्रमाणात कमी झाली होती, परंतु न्यू गणेश मंडळ जे 70 वर्षापासून गणेश भक्तांच्या आणि बीडकरांच्या सेवेत कार्यरत आहे, या न्यू गणेश मंडळाने खरं तर पेठ बीडला आणि सीन दाखवण्याला, आरस दाखवण्याला नवसंजीवनी दिली आहे. गेल्या वर्षी गिरीजींच्या संकल्पनेतून आणि न्यू गणेश मंडळांच्या सर्व पदाधिकारी व जेवढे सदस्य त्यांच्या संकल्पनेतून केदारनाथांना मिळाली आहे. या ठिकाणी उपस्थित सर्वांचंच मी सर्वप्रथम शब्द सुमनाने स्वागत करतो. यानंतर मंडळाचे कोषाध्यक्ष कृष्णाजी मुंदडा यांनी समोर यायचे. हा एक मिनिट सर इकडे मी विनंती करेल आदरणीय श्रीमान जवातो श्री अभिजितजी पगारे यांना आपण स्वागत करावं. श्रीमान सत्यनारायणजी कासट साहेबांचं. श्रीमान सत्यनारायणजी कासट काकाजी आपण स्वागताचा स्वीकार करावा. हा समोर इकडे एक मिनिट विशालजी शर्मा यांना आमंत्रित करतो. विशालजी शर्मा यांनी स्वागत करावं. व्यापारी संघटनेचे श्रीमान अशोक शेठ शेटे यांचं. इकडे बघा एक मिनिट सर इकडे आणि न्यू गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री बबलू शेठ गिल्डा यांनी स्वागत. हा एक मिनिट भैया इकडे. यानंतर मी विनंती करेल महाराष्ट्र राज्य व्यापारी संघटनेचे नवनियुक्त महामंत्री श्रीमान संतोषजी सोहनी यांना आपण न्यू गणेश मंडळाच्या वतीने स्वागत करावं. संतोष भाऊंचं. व्यापारी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव श्रीमान संतोष भाऊ सोहनी यांचं स्वागत या निमित्ताने संपन्न होत आहे. हा एक मिनिट मी विनंती करेल मंडळाचे सदस्य श्री प्रगतजी कुलकर्णी सर यांना आपण समोर यावं. यानंतर मी विनंती करेल श्रीमान नितीनजी लोढा यांना. हा इकडे समोर एक मिनिट श्रीमान रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीमान बाळूशेठ ललवानी यांना. यांचं स्वागत करतील श्रीमान जय मल्हारजी बागल. भैया इकडे आपण स्वागत करावं. श्रीमान यानंतर मी विनंती करेल मंडळाचे मार्गदर्शक श्रीमान राजू शेठजी संचेती यांना आपण कृपया स्वागतात श्री गोटू शेठ संचेती यांनी स्वागतासाठी समोर यावं. श्री अमोलजी गवळी यांनी स्वागत करावं गोटू शेठजी संचेती यांचं. इकडे इकडे विशालजी शर्मा हा इकडे भैया आणि गौरवजी शर्मा यांना विनंती आहे मंडळाच्या वतीने आपण स्वागताचा स्वीकार करावा. श्री रविशेठ दुग्गड यांचं स्वागत करतील श्री गणेशजी लोंढे. श्री गणेशजी लोंढे यांनी स्वागत करावं. भैया इकडे एक मिनिट स्वागताचा स्वीकार करावा. श्री सचिन मोरे यांनी स्वागत करावं. हा भैया इकडे समोर स्वागताचा स्वीकार करावा. युवराज वांड्रे यांनी स्वागत करावं. श्री अजयजी सोनी यांचं. हा इकडे बघा समोर. नंतर मंडळाचे मुख्य प्रवर्तक आणि मार्गदर्शक श्री गिरीशजी गिल्डा
हा एक मिनिट भैया इकडे स्वागत झालंय आता काय पैसे मागू नको. ओके थांब थांब थांब. एक मिनिट भैया इकडे हा एक मिनिट ओके हे अजून एक घ्या बरं लगेच. एक मिनिट भैया काका इकडे एक मिनिट स्वस्ति नः मूका विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु नेत्राचमनं मा श्रीमन्महामङ्गलमूर्ते महानिर्विघ्नमस्तु मालमक्षरम् ओम गणानान्त्वा गणपतिक हवामहे प्रियानन्द्वा प्रियपतिक हवामहे निधीनान्त्वा निवदिक हवामहे वजो मम आहमजानि गर्भधमात्ममजासि गर्भधम् महागणपते नमः. गन्धाक्षत पुष्पैः सम्पूर्ण मयार्तानि पूजार्थं पुष्पमालिकान् समर्पयामि. औषधाः धूपं न ग्राहयामि दीपं न दर्शयामि औषधाः नैवेद्यं निवेदयामि. तेनुर्वे पूर्वे प्रेम कृपादेव सर्वांगे सुंदरावृषेन्दुराचे कंठे धके माळगोळा शोभे मुक्ता भोळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना वृत्ती. जय देव जय देव रत्नागतिता हराजनि गौरे कमला चंदनाचे ओटे कुमकुम केशोरा हिरे जडिता मुकुटा शोभा तोबारा गणगणती नो पोरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना वृत्ते. जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधाना सरळ सोंडा बगला कंडत्रे नैरा आश्रमाचा वट्टा हे गगना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधाना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना वृत्ते. जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम मुद्गेंदारम सदा वसंतम दयारविंदे भवं भवामी सहितं नमामि. जलेन शीतलीकरणं ननं कुरु प्रक्षाल्य शान्तिवाडम्बरे जप्तेन दत्तमह्यन्त देवास्तान धर्मानुधमान्या सन्नतेहनाकं महिमाना सचन्द्रेन्द्र पूर्वे साड्डा सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय पृथिव्यस्ताय नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामानि कामकामानि विश्वात्तश्चक्षुर्ते विश्वतो मुखो विश्वतो नायुर्विश्व तस्मात् सम्माहुतं धमते देवा. भूमि जनयन् देवैके एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. चरणकमले अक्षतमन्त्र पुष्पाञ्जलिं समर्पयामि. नमस्कारण करोमि यानि कानि च पापानि जन्मानि कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे. हा ओके करा कर वेंकटरमणा कपूर आरतीचं ते काका ते आहे ना सगळं सिद्धू चाल लक्ष्मी वंदे विष्णु भोजानं सर्वांनी मंदिराची प्रदक्षिणा घालता वेळेस मागे प्रसादाची सोय केलेली आहे. कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये ही विनंती. नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. यावेळी सदस्यांना आयुष्यमान भेटून त्यांनी अमोलजी गवळी यांना संपर्क साधा. पुष्पांजलिं समर्पयामि. लक्ष्मीरमण नमस्कार करोमि. वर्ष 70 एक मिनिट
मंडळाचे अगदी सुखद व आनंदी वर्ष 70 मंडळाचे सदस्य मनोजजी पारे, गोविंदजी मुंडा, भैया समोर शहरवासियों के लिए तिरुपति बालाजी धाम दर्शन प्रस्तुत कर रहा है। मंडल के सभी सदस्यों के अथक प्रयासों गणेश उत्सव अंगभूतम आस्ते शुभे अवनी महामंगल मूर्ति देवता प्रीत्यर्थम सायं पूजन पूर्वक मंगल नीरांजन दीपंच अहम करिष्ये महागणपति श्रृंगामंडल महामंगल मूर्तये नमः सकल पूजा परिपूर्णार्थे ग्रंथात्मक पुष्पं भागवतं समर्पयामि पुष्पं समर्पयामि पुष्पं समर्पयामि पुष्पमालां समर्पयामि प्रतिबध्नामि दशसात्वकेन च पुष्पं समर्पयामि पुष्पमाघ्रापयामि दीपकं दर्शयामि आसादितमयामि देवादेवाके सर्वांगे सुंदरा उदे सुंदाके कन्नेरते महागणासो देवानंता भराते देव देव जय मंगलमूर्ते हो राजमूर्ति सर्वमाते मान सुरणे माते मान कामना प्रभे जय देव साधिनावना सुदोरी गुणा चंदनाचे ओटे कुमुके जाना विधि काम गुणा शोभा समरा चंदने ना पुरे करनी घातरिया जय देव जय मंगलमूर्ते हो राजमूर्ति सर्वमाते मान सुरणे माते मान कामना प्रभे जय देव लंबोदर सीतामर जय देव जय मंगलमूर्ते हो राजमूर्ति सर्वमाते मान सुरणे माते मान कामना प्रभे जय देव भजन गुणान नवते चरण पाहिर
तस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं भूतराजाधिराजाय स्वाहिने नमो वै शरणाय प्रभे सके कामान् कामकामाय वैयं कामेश्वरो वै शरणदातो कुबेराज वै शरणाय महाराजाय नमः ओम संस्थानराज्यं भूतं स्वाहात्मं वैराज्यं परमेश्वरराज्यं महाराज्यं महादीपकमंत्रिया विशास्त्रं सर्वजान नारायणाय पदके सुरपतिगंधाय एकराज्येषु गोभितो वर्तते तारो वर्तस्या संग्रहे आयुष्यकरोमि वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलमूर्ते थोडं माग ओके सगळ्याच्या पुढे तर थांबायचं चला आज आपल्या रेवाड पेठेमध्ये अलीकडच्या बीडमध्ये आणि पलीकडच्या बीडमध्ये जे गणेशाचं आगमन होतं आणि जुन्या बीडमध्ये ज्या उत्साहानं ज्या सळसळत्या चैतन्यानं अनेक देखावे बसवले जातात वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये 61 वर्षापासून आपलं श्री महाराणा प्रताप गणेश मित्र मंडळ याच्या माध्यमातून आणि व्यापाऱ्यांच्या सर्व सहकार्यानं या ठिकाणी गणेशाची आराधना स्थापना आणि गणेश विसर्जन ह्या सर्व धार्मिक विधी पार करण्याबरोबरच जनमत जागृत व्हावं आपला इतिहास आपली संस्कृती लोकांपर्यंत जावी यासाठी दरवर्षी विविध प्रकारचे देखावे आरास या ठिकाणी केली जाते आणि आज खंडोबाचं गोंधळ तर सगळीकडे चालू आहे त्यामुळं मला वाटतं त्याच्यावर मार्गदर्शन व्हावं आणि चर्चा व्हावी या गोंधळापेक्षा हे गोंधळ परवडला त्यामुळं खंडोबाच्या गोंधळाची प्रतिकृती आणि देखावा आज आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी उभा केला रणजितची आठवण येते म्हणजे ह्या भागाला खऱ्या अर्थानं रूप आणि आकार द्यायचं काम आणि लोकांची मनोभावे सेवा करायचं काम त्याने आयुष्यभर केलं तोच वसाने वारसा आज राहणार सर्वांना बरोबर घेऊ व्यापाऱ्यांना गट तट अनेक असतात भांड्याला भांडं लागतंच घरात संसार असला की तरी पण सगळ्यांचा विश्वास संपादन करून हा परिसर या भागाचं सामाजिक ऐक्य टिकावं विकास व्हावा यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे आपण सगळे व्यापारी त्यांना मनापासून साथ देता बरोबर असता आणि मला वाटतं ह्या भागातला व्यापार उद्यम वाढावा प्रोत्साहित व्हावा यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या भविष्यात आपण सर्व सामुदायिकरित्या करत राहू एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलतो आणि पुढेच एकदा गणेशाचं आगमन हे विघ्न हरत्याचं आगमन आहे सुखकर्त्याचं आगमन आहे आणि सर्व काशेव सर्वदा ही मला वाटतं प्रार्थना आपण सगळे मिळून करतो पुनश्च एकदा गणेशानं बीडला महाराष्ट्राला सर्वांच्या जीवनामध्ये चैतन्य फुलवावं व्यथा वेदना ह्या दूर कराव्यात आणि उदंड आशीर्वाद द्यावेत हीच प्रार्थना गणेशाला करतो धन्यवाद या
ओके काका भी जान दो वहाँ पे फोटो में शूटिंग आती थी जाला 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 आरतीचे यजमान माजी मंत्री चेतन अण्णा क्षीरसागर जनानां आभार वृद्धानां वृद्धेतर वार्षिक गणेश उत्सव अंग भूतम्मा श्री लंबोदर देवता सायान्न पूजन पूर्वक मंगला अर्चनंच करिष्येतः तत्रादो निर्विघ्नमस्तु आदो माधो गणपति स्मरण पूर्वक पूजन कलार्थी सर्वाभरणार्थी सर्वार्थी समर्पयामि उदेश्वराजयाजी सर्वाणि सिंहरावृषे युवराजी कंठे झड़के मां गणाशो भेमा मुक्ता भोराजी जय मंगल मूर्ति और श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ति जय देव भक्ता गजदारा गौरी तुमरा चंद्राची ओटी कुंभमेश्वरा वेदे चरिता मुक्ता शोभतो वरा वृंदन देवो पूरे चरणे यादया जय देव मंगल मूर्ति श्रीराज मूर्ति दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ति जय देव लंबोदर पीतांबर परिवर
नंदत्रेणैना भास्वानाथाः वत्पाहि सदना संकष्टी भावामि निर्वाणी रक्षा सर्वनवंदना जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे दामोनाथी जय देव जय कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा संघम हृदयारविंदे भवं भवानी चैतन्यमामि कर्पूरार्ति दीपोयम्म जले निशीतलीकरणम्म देवतानां पुष्पैः अभिवन्दनम्म परहंसं शान्तिं शान्ति सुक्त पाठपठने देहनाथं महिमानसकन्द्रपूर्वे साध्यासन देवाः ओम राजाधिराजाय प्रदेशाहिने नमो वैष्णवाय समे कामान काम कामाय कामेश्वरो वै श्रवणो ददातु वै राज वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वैराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यं महाधिपत्यमयं समपर्यात् ईशा सार्वभौम सार्वा ईशान दादा प्रार्धा प्रथम स्वे समुद्र पर्यंताय एक राजितो भक्तो श्लोको आयुष्य कामप्रिय विश्वे देवा सवासुइति एक दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् चरण कमले अक्षर मंद पुष्पांजलिं समर्पयामि यानि कानि च पापानि प्रदक्षिणं प्रपद्ये गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यं च आगतास्तु सम्पत्ति पुण्योत्तम दर्शनात् शुभे शोभने वैवस्मन्त्रे कलियुगस्मरणि भरतवर्षि भरतखण्डेयामि विदण्डकारण्ये श्रीमद्गोदावरी विशालमाष्टे क्रोधन्नाम संवत्सरे मासोत्तम मासे पुण्य पावन मासे भाद्रपद मासे अद्य दिने श्री वेद श्री नामिनी निर्माणस्य मनोकामना सिद्ध्यर्थे हेतु श्री लंबोदर देवता ब्रह्मा सायण पूजा कर्म समारभ्य प्रियतान्नो श्री कृष्णार्पणमस्तु तद्ध्यानं मा प्रारंभे विनंती करो गणपति विद्यादया सागरा अज्ञानद्वारो निबुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य अवगे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता प्रभु तोषवी मंगल मूर्ती गणपती बाप्पा बाला जाधव माननीय अण्णांचा सत्कार करण्यासाठी अशोकजी घोडके अमोलजी शेटे एक मिनिट हो भैया वेळी मार्गदर्शन असते हा लोकमान्य टिळकांनी पुण्यापासून स्वराज्य प्राप्तीकरता आणि सर्व समाजाला एक करण्याकरता गणेश चतुर्थीचा हा उत्सव राज्यात आणि देशात सुरू केला आणि आज भारतातच नव्हे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या दिवशी गणरायाचं आगमन होतं कुठं 1.5 दिवसाचा गणपती कुठं 3 दिवसाचा गणपती कुठं 7 दिवसाचा गणपती 11 दिवसाचा गणपती सोयीप्रमाणे आपापल्या मजदुराप्रमाणे घरी आणि दारी हा उत्सव दरवर्षी आनंदाने साजरा होतो आणि याही वर्षी त्या उत्सवाला उधाण आले आपल्या पेठ भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून देखावे आणि देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन हे दरवर्षी केलं जातं अनेक भक्त भाविक आणि गणेशावर पूजा करणारी आराधना करणारी भक्त भाविक महिला पुरुष मोठ्या संख्येनं देखाव्याला गर्दी करतात गणराया विघ्नहर्ता सुखकर्ता सर्व काळजी सर्वदा ही प्रार्थना आपण म्हणूनच घराच्या बाहेर पडतो आणि आज घोडके शिंदे काका त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे उत्साहानं हे गणेश मंडळ जे आता चौकात किल्ला चौकात रानानं तिथंही देखावा केला तिथं देखावा केला आहे गोंधळाचा जेजुरीच्या खंडोबाच्या गोंधळाचा आणि त्याच्यासाठी गोंधळ सगळीकडे सुरू आहे सगळ्या क्षेत्रात गोंधळ सुरू आहे आणि त्यामुळे जाणीवपूर्वक त्या गोंधळाचं दर्शन व्हावं आणि त्या गोंधळापासून सगळ्यांना सावरावं याच्याकरता गोंधळ हेरला चौकात खंडोबाच्या गोंधळाचा देखावा टाकला आणि इथं भस्मासूर आणि राक्षस हा संपवायचा कसा
जो माणसामध्ये प्राण्यात कुठल्या अंशात अस्तित्वात असतो तो संपवायचा कसा गणेशाला प्रार्थना करून मला वाटतं तोही देखावा अतिशय चांगला या ठिकाणी आपण साजरा केलेला आहे. पुनश्च एकदा आपल्या गणेश मंडळाचं आपल्या सर्व ट्रस्टचं बोडके शिंदे अमृत काका त्यांचे सर्व सहकारी एकट्यानं होत नाही, कुणी एकट्यानं केलं अनेकाचे हात त्या उपक्रमाला लागावे लागतात आणि त्यामुळं सगळ्यांनी श्रद्धेनं आराधनेनं दरवर्षी आपण जो उत्सव साजरा करता तुमच्या कौतुकाला या ठिकाणी सलाम करतो, दाद देतो आणि पुनश्च एकदा गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. मानवाने ही तपश्चर्याने भूलोकी गंगा आणलेली पाहून असुर चिडले. देवाला आणि मानवांना जे शक्य आहे ते आपल्याला का नाही असा प्रश्न त्यांना पडला. मग असुराने आपले गुरु शुक्राचार्यांना मनातली खंत सांगून विनंती केली. आम्ही देवाशी युद्ध केले तेव्हा आमचाच पराभव झाला. आमच्याकडे महान योद्धा नाही. गुरुदेव आमच्या कार्यात मदत करेल असा महापराक्रमी राक्षस तप सामर्थ्याने निर्माण करून द्यावा. मग आम्ही ही गंगा पाताळलोकी नेऊ, देवावर आमचा प्रभाव टाकू. शुक्राचार्यांच्या मनातही देवांबद्दल द्वेष होताच त्यांनी इच्छित राक्षस निर्माण करणाऱ्या यज्ञाचा तात्काळ प्रारंभ केला. आणि तपश्चर्याच्या शक्तीमुळे होमातून महाभयंकर बलाढ्य राक्षस बाहेर येऊ लागला. मोठ्या अपेक्षेने पाहू लागले. त्यांना खात्री पटली हाच आपले कार्य सिद्धीस नेईल आणि देवावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल. असुरांचे गुरु शुक्राचार्याने बलाढ्य राक्षसाला आज्ञा केली. हे बालका, तुझा जन्म ज्वालातून झाल्यामुळे तुला सर्वजण ज्वाला असुर नावाने ओळखतील. असुरांची इच्छापूर्तीसाठीच तुझा जन्म झाला आहे. तेव्हा वेळ न घालवता भूलोकी असणाऱ्या गंगेला तू पाताळात घेऊन जा. यशस्वी भव, कल्याण भव. ज्वाला असुर आपल्या गुरु शुक्राचार्याची आज्ञा शिरसावंद्य म्हणतो आणि भूलोकीच्या गंगेला पाताळलोकी आणायचे ठरवतो. ज्वालासुराची प्रतिज्ञा ऐकताच देव कैलास पर्वतावर बसलेल्या ध्यानस्थ भगवान शंकराकडे धावले आणि त्यांना सर्व वृत्तांत सांगितला आणि विनंती केली. देवादिदेव महादेव, ज्वाला असुराने जर गंगा मातेला पाताळात नेले तर स्वर्गलोकी आणि भूलोकी महाप्रलय होईल. तेव्हा हे देवादिदेव महादेव, आपणच आम्हाला आणि मानव जातीला या संकटातून वाचवा. महादेवा कृपा करा आणि ज्वाला असुराचा नायनाट करा. देवा नायनाट करा. हे ऐकून भगवान शंकराची समाधी भंग पावली. महादेवाची तळपायाची आग मस्तकाला जाते आणि ज्वालासुराला यज्ञकुंडातून बाहेर पडण्याच्या आतच भस्मसात केले जाते. ज्वालासुराचा किंचाळून अंत झाला. या सर्व मान्यवरांचे
खूप आभार. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण या गणेश मंडळाला भेट दिली. आमच्या कार्यकर्त्यांचा आनंद आमचे गणेश मंडळाचे कार्यकर्ते मग ते मुसाभाई असो, अमृत काका असो, अजून या गणेश मंडळाचे अध्यक्ष अशोक घोडके, सर्व आदित्य भैया साडा, सर्वांनी मिळून या गेल्या 52 वर्षाची होठों में ऐसी बात में दबा के चली आई, खुल जाए वही बात जो दुहाई है दुहाई. अरे हाँ बात जिसमें प्यार तो है जहर भी है. हाय होठों में ऐसी बात में दबा के चली आई, खुल जाए वही बात तो दुहाई है दुहाई. ये सतीश थोड साइड या थोडं मंगल मूर्ती बाबूशेठ लोढा यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होईल. हा दत्तात्रय नलावडे उर्फ देवा हे त्यांचं स्वागत करते. बाबूशेठजी लोढा यांना मी नम्र विनंती करतो की कृपया आपण पवन गड्डा हे आपलं स्वागत करतील. अमृत काका साडा यांची या ठिकाणी राजू बराबर कर.
ओके फोटो काढा समोर समोर पुन्हा ऐका चला भाई चला चला भाई चला त्यांना थांबव म्हणा खाली थांबव खाली थांबव म्हणा घ्या फोटो एक मिनिट ऐक ना ऋषी तेवढ्या त्याच्यावर नको पाठव घ्या दर्शन चला हा ये बरं तो याला घ्या चार करतो थांब तिथं थांब पाय पड ए गल्लीतले लेकरं सारखे काय रे म्हणा आपल्याला माझं नाही दाबलं तुम्ही मला चला
दर्शनाला एक दर्शनाला मध्ये थांबू नका फास्ट पाठवा लोक लवकर पाठवा लवकर आवाज येतो का हा येतोय येतोय गाणं बंद कर लोक गाणं चला खाली आता येऊ नका इकडे चला बोले बोले येऊ तिथे बाकीचे लोक सोड सगळे गल्लीत एक बी जण सोडू नको त्याला खाली थांबायला लागले जोत्यावर पण माणूस हाकायला नका तसं नका आपले पुरं ए साईराज आणि चल लवकर पाठवा म्हणतोय म्हणता आधा लवकर लवकर नको म्हणलं ना कुठले कॅमेरावाले हॅलो